टेक्नॉलॉजीचा काय विषय सांगतो सगळं ब्लॉग तेवढा पूर्ण बघा. तर रामकृष्ण हरी मंडळी, मी ब्लॉगर सुशांत, स्वागत आहे तुम सगळ्यांचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आपण 2 दिवस झालं गावाला होतो. आता गावावरून गाडी काढून आपण आलोय नगरला. सकाळी होतो नगरला आल्यावर आपल्या अख्ख्या बाईला टाकायचं होतं डिझेल. भावाला म्हणलं टाकून घे डिझेल, हाय आम्ही वाट बघतो. डिझेल वगैरे टाकून आलो राहुरीच्या पाठीमागे. इथं खड्ड्यात रोड आहे, रोड मध्ये खड्डा आहे काय माहित नाही. एवढा आपटत होती कमरी, हार्डपार ढिली झाली. आलो नाशिक मध्ये आलो, जाम नाही भेटलं. आज कधी चालय तेव्हा कार सगळी ते संकटे भाजी वाटेल देतो. तू का दुःख वगैरे सावरत कस तर आलो अन्नपूर्ण हॉटेलवर आलं. जरा पेंग यायला होता त्यामुळं घेतली की एनर्जी ड्रिंक. अक्षाबाईने केल्या गद्दारी केली, आपल्याला वाघ सोडून गेला इथं. मग आपण बी सोडतोय, आपण बी बिना सांगताय की एनर्जी ड्रिंक घेतली वाघाला. आलो आपण डायरेक्ट लागलो घाटाला. करंजाळी घाटाला जरा उतरताना थोडंसं जाम होतं, पण काय अडचण नाही आपल्याला. आपण लय मोठा हेवी ड्रायव्हर आहे त्यामुळं घाट आहे. कंडिशन तर एक नंबर आहे, एक्सप्रेस हायवे, त्यामुळे काही विषय नाही. अजिबात धुळं वगैरे उडत नाही, काय नाही. जर पावडर वगैरे जी कमी असली तर इकडे भरपूर पावडर आहे. हे कुठं जातोय सोडून, शेवटी गावला नाही वाघ, शेवटी यायला लागलं वाघाला आपल्यापाशी. घाट उतरून संघर्ष करून आलता, काय नाही भावानं गाडीली एक नंबर अशी लाइटिंग वगैरे केलती. पण काय नाही, भाऊ सोडून गेलता दुपारी. भावाला सोडून एक एनर्जी ड्रिंक पिल्या म्हणलं आता त्याचं पैसे वसूल करायला इथं जेवण करायला लागतंय. याड लावून वाघाला नेलं हाटीला नेऊन जी फुकटचं वडलं का नाही. त्यात तुम्हाला तर माहितीच, आपण फुकटचं पहिलेच काय सोडत नाही. आजचं जेवण आपल्या आक्या भाऊतर्फे होतं, त्यामुळं वाघासाठी एक कमेंट तेवढी करा तुम्ही. भावांनो, आजचाही आपला दुसरा दिवस आहे. ते आपण रात्री जेवण करून तिथं झोपलो होतो, कारण आपली काय गाडी खाली होत नाही ना. आपल्याला जायचं जामनगरला, थोडं रनिंग असल्यामुळे तिथं झोपलो होतो आपण. तर सकाळी उठून डिझेल वगैरे टाकून आलो. आपल्या अजून एक गाडी येणार होती पाटण्यात, ती पण गाडी आली. आपल्या मामानं सकाळी इथं चहा पाजला फुकटचा. हा वगैरे पिऊन लागलो दिल्ली मुंबई एक्सप्रेसला. आता काही एक नंबर एक्सप्रेस आहे. लागलो एक्सप्रेसला आपला ठोका 80चा असतोय. या डॅशबोर्डच्या मॅटचं आणि माझ्या रोडचं काय वाकडा आहे काय माहित. रोड चांगला लागला की डॅशबोर्डची मॅट म्हणून रात नाही निघून पडते आलं की. तर ही आपली टेक्नॉलॉजी, स्पेस टेक्नॉलॉजीचा विषय असा आहे की इथं आपल्या एका अंकलची गाडीचा टायर पंक्चर झालता, स्टेपनीत पण हवा नव्हती. मग आपण आपली देशी टेक्नॉलॉजी वापरून आपल्या गाडीच्या गाडीत हवा मारायची पाईप असते ना, त्यानं त्यांना हवा भरून दिली. दुसऱ्या चांगले केलं ना, आपलं काही चांगलं झालंय असं झालंय का? झाला का नवीन टायर, बटन टायर पंक्चर झालाय काय. पण मध्ये तेव्हा लावल्या माझ्या मागे तू पण असू दे, तेवढं चालायचं म्हणून स्वतःला मोटिवेशन देऊन आलो जेवण करायला. कारण वाघानं सकाळपासून केलं नव्हतं जेवण, नुसतं नाश्ता. वाघ होता, वाघाला लावली ती मरणाची भूक. त्यात माणसं महाराष्ट्रात अनलिमिटेड थाळी ह्याहून त्याहून म्हणून कालवा करते ती. ही बघा एवढी मोठी बकासूर थाळी फक्त 130 रुपयाला दिली. तिथून टायर वगैरे पंक्चर काढून बकासूर थाळी खाऊन आता आपण चाललोय आपल्या मार्गाला. कारण आपल्याला पोहोचायचं आजच्या नाईट मध्ये पॉइंटला पोहोचायचा असा मोठा निश्चय करून आलो आपण राजकोट बायपासला आल्यावर अंकल म्हणला आपल्याला पास्तू, तुला थंडा चलन पास्तू म्हणून त्यांच्यानी थंडा घेऊन गेले. तर मला दिला नाही थंडा, नुसती पाणी बाटली हातात दिली, ती पण मोकळी. तसं काय नाही, ती काय मोकळी नाही, भरलेली पाणी बाटली. तर मित्रांनो, आता आपण इथं राजकोट बायपास वगैरे करून इथं येऊन एका हॉटेलवर झोपलेलो आहे. ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगा आणि लाईक शेअर करायला तेवढं विसरू नका. काय रे तुम्ही फॉलो करेन झालाय करागिराव, तेवढं फालू करा. त्या फालूच्या बटनावर काय दगुड बिगुड काय आला, वरडू माझा कसा बसला की.